आणि याला जबाबदार केवळ मराठ्यांना धरून चालणार नाही, मी मराठ्यांना यामध्ये झुकतं माप अजिबात देत नाही। या सर्व शेतकरी जाती आणि या सर्व कारागीर जातींनी अस्पृश्यता पाळलेली आहे। या सचिन माळी आणि शीतल साठे यांना माझं जाहीर आव्हान आहे, यांनी कोणत्याही मंचावर यावं आणि हे सिद्ध करून दाखवावं कोणत्या मराठ्याने कोणत्या सुताराच्या कोणत्या घराला उठता बसता शिवी दिली, असं 100 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण दाखवून द्यावं। रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला पंचशीलाचा मार्ग सांगितला, अष्टांग मार्ग सांगितला। याशिवाय तथागत गौतम बुद्धांनी अजून काही तत्वे सांगितलेली आहेत। त्यातील एक मुख्य तत्व आहे की द्वेषाचं उत्तर द्वेषाने देऊ नये। मित्रांनो, समोरचा व्यक्ती जर आपला द्वेष करत असेल, समोरची प्रवृत्ती जर आपला द्वेष करत असेल, समोरचा गट जर आपला द्वेष करत असेल, तर त्याला उत्तर द्वेषाने देऊ नये, ही तथागत गौतम बुद्धांची शिकवण आहे। मित्रांनो, आज मराठा समाज आरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आणि सरकारला तो जाब विचारत आहे। या महाराष्ट्र सरकारने गेल्या 70 वर्षांपासून मराठ्यांची कागदपत्रे दाबून ठेवलेली आहेत आणि त्याबद्दल सरकारला जाब विचारण्याचं काम माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून होत आहे। जरांगे पाटलांच्या या साध्या सरळ मागणीमुळे अनेक जणांच्या पोटामध्ये कळ उठलेली आहे आणि मित्रांनो, या कळ उठलेल्या लोकांनी एक टोळी बनवली आणि त्या टोळीचा म्होरक्या आहे माननीय छगन भुजबळ। मित्रांनो, माननीय मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही जातीला कोणत्याही समूहाला टार्गेट केलं नाही, कोणत्याही जातीचं नाव घेतलेलं नाही, परंतु छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जी टोळी उभा राहिली, ती टोळी सरळ सरळ मराठ्यांचं नाव घेऊन मराठ्यांना आव्हान देत आहे, मराठ्यांना चॅलेंज करत आहे। एवढंच नाही तर उघडपणे मराठ्यांचा द्वेष करत आहे। तरी सुद्धा जरांगे पाटलांचं भाषण ऐका, ते कोणत्याही जातीला टार्गेट करत नाहीत, तर त्या टोळीचा जो म्होरक्या आहे छगन भुजबळ, केवळ छगन भुजबळ यांना टार्गेट करत आहेत। यावरून लक्षात येतं की छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये किती फरक आहे। यावरून लक्षात येतं की जरांगे पाटील सर्व ओबीसींना आपला भाऊ मानतात आणि छगन भुजबळ आणि त्यांच्या अंडर खाली कार्यरत असणारी टोळी मराठ्यांचा केवळ द्वेष करत आहे। परंतु या द्वेषाला उत्तर द्वेषाने मराठा समाज देत नाही आणि याच छगन भुजबळांच्या टोळीमध्ये सामील झालेला एक चेहरा म्हणजे सचिन माळी आणि शीतल साठे। मित्रांनो, कोणी कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे, परंतु या स्वातंत्र्याच्या नावावर तुम्ही एका जातीला टार्गेट करत असाल, तुम्ही विषमतावादी मांडणी करत असाल, तुम्ही खोटी मांडणी करत असाल, तुम्ही आधारहीन मांडणी करत असाल, तुम्ही महामानवांच्या विचाराच्या विरुद्ध मांडणी करत असाल, तुम्ही साधू संतांच्या विचाराच्या विरुद्ध मांडणी करत असाल आणि त्यामध्ये समाजामध्ये गैरसमज पसरवत असाल, तर या मांडणीला जशाला तसं उत्तर सुद्धा देणं अभिप्रेत आहे। मित्रांनो, हे जे गाणं आहे सचिन माळी आणि शीतल साठे यांचं, त्या गाण्याचे बोल आहेत, तुझ्याच टाचा खाली होतो मानवरी केली नाही, काय सांगू लखा तुला माझी लायकी काय, सालगडी माझा बापर होता तुझ्या दारी, पिढ्यान पिढ्या केली होती वेठ बिगारी। मित्रांनो, या गाण्याच्या द्वारे सचिन माळी आणि शीतल साठे यांनी गंभीर असे आरोप मराठा समाजावर केलेले आहेत। अत्यंत धांदांत खोटारडे आरोप सचिन माळी आणि शीतल साठे यांनी केलेली आहेत, कारण येथील ओबीसी समाज हा कधीच मराठ्यांच्या टाचाखाली नव्हता, भूतकाळातही नव्हता आणि आजही नाही। मित्रांनो, आता काही गोष्टी मी पुराव्यासह मांडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, समजून घ्या आणि यामध्ये जर तुम्हाला काही वावगं वाटलं तर तुम्ही त्यावर नक्की प्रश्न विचारू शकता। मित्रांनो, आज भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर आज गावगाड्याची परिस्थिती बदलली असली तरी राज्यघटना लागू होण्याच्या अगोदर गावगाड्याची परिस्थिती कशी होती ते पहा। मित्रांनो, अगोदर गावगाड्यामध्ये 3 प्रकारच्या जाती होत्या। मित्रांनो, गावगाड्यातील पहिली जात ही शेतकरी जात आहे, गावगाड्यातील दुसरी जात ही कारागीर जात आहे आणि गावगाड्यातील तिसरी जात होती अस्पृश्य जाती। मित्रांनो, या शेतकरी जातीमध्ये कुणबी, माळी, धनगर आणि वंजारी या जाती येतात। मित्रांनो, कारागीर जातीमध्ये कुंभार, सुतार, लोहार, धोबी, न्हावी इत्यादी जाती येतात आणि अस्पृश्य जातीमध्ये मांग, महार, चांबार इत्यादी जाती येतात। आता मित्रांनो, शेतकऱ्यामध्ये असणाऱ्या या ज्या 4 जाती आहेत,
माळी, कुणबी, धनगर आणि वंजारी या चारही जातींकडे शेती होती. या चारही जातीमध्ये पाटीलकी होती, देशमुखी होती. या चारही जातींना जमिनी होत्या, मोठमोठाले वाडे होते. ज्या भागात ज्या जातीची संख्या जास्त आहे त्या गावामध्ये त्या भागामध्ये त्या जातीकडे पाटीलकी आणि देशमुखी असायची. सांगली भागात धनगरांचे मोठमोठाले वाडे आहेत, पाटीलकी आहे. मराठवाड्यातील धनगर सुद्धा शेती करतो, त्यांच्याकडे शेती आहे. मित्रांनो, धनगर बांधवामध्ये काही वर्ग आहे. जो वर्ग फिरून मेंढ्या चारण्याचं काम करतो तो वर्ग वेगळा आहे. तो वर्ग आणि शेती करणारा वर्ग धनगर हे जरी एकच असले तरी सुद्धा प्रामुख्याने शेती करणारा एक मोठा वर्ग धनगर समाजामध्ये, धनगर जातीमध्ये आहे. मित्रांनो, जसा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म एका महाजन कुटुंबात झाला, एका सावकार कुटुंबामध्ये झाला, तसाच राष्ट्रसंत संत भगवान बाबांचा जन्म पाटील घराण्यामध्ये झाला. बीड जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये वंजारी समाजाची संख्या जास्त आहे त्या भागामध्ये पाटीलकी, देशमुखी ही त्या समाजामध्ये होती. त्या समाजाकडे सुद्धा शेती होती आणि शेती करणारा सुद्धा तो समाज आहे. आणि आता ही जी सालगड्याची गोष्ट मांडत आहेत सचिन माळी आणि शीतल साठे, तर कुणब्यांकडे असणारे सालगडी हे जास्त करून कुणब्यामधील जे भूमिहीन आहेत किंवा अल्पभूधारक आहेत तेच असायचे. वंजारी समाजाकडे असणारे सालगडी सुद्धा जवळपास त्यांच्याच जातीमधले असायचे. असंच धनगर समाजाचं आहे. किंवा एकाच गाव समूहामध्ये अशा वेगवेगळ्या जातीचे लोक असताना अशामध्ये काही कुणब्यांचे लोक माळी, धनगर, वंजारी यांच्याकडे सालगडी असायचे किंवा माळी, धनगर, वंजारी या समाजाचे सालगडी कुणबी समाजाकडे असायचे. अशी सुद्धा काही उदाहरणे सापडतील. आता या सर्व शेतकरी जाती या सवर्ण जाती होत्या. यांच्यावर यांना टाचाखाली ठेवण्याचं काम मराठ्यांनी कधी केलं हे सचिन माळी यांनी सिद्ध करून दाखवावं. जर त्यांना हे सिद्ध करून दाखवता येत नसेल तर त्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी. मित्रांनो, आता आपण ज्या कारागीर जातींचा सचिन माळी यांनी त्यांच्या गाण्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांची स्थिती कशी होती ते पाहू. मित्रांनो, ज्या कारागीर जाती आहेत त्या कारागीर जातींचं आणि शेतकरी जातींचं ॲग्रीमेंट असायचं, करार असायचा, करारनामा असायचा. उदाहरणार्थ गावामध्ये एक सुताराचं घर असायचं, आजही आहे. शेतकऱ्याला लागणारी अवजारे वर्षभर बनवून देण्याचं काम सुतार करायचा आणि त्या बदल्यात योग्य मोबदला सुताराला प्रत्येक शेतकऱ्याकडून दिला जाई. हा एक ॲग्रीमेंट होता, हा एक करार होता. गावामध्ये जरी सुताराचं एकच घर असलं आणि गावच्या पाटलाने जर काही कारणास्तव त्याला जाऊन दमदाटी केली तर त्या सुताराला माहित असायचं की पाटलाच्या टिपणीमध्ये कुठं बिघाड करायचा. म्हणजे सुतार हा कधीच पाटलाच्या टाचाखाली राहिला नाही. मग तो पाटील कोणत्याही जातीचा असेल, माळी जातीचा असेल, धनगर जातीचा असेल, वंजारी जातीचा असेल, कुणबी जातीचा असेल. हीच अवस्था न्हाव्याची आहे, हीच अवस्था धोब्याची आहे. जर न्हाव्याला वेळच्या वेळेला त्याचा कराराप्रमाणे धान्य मिळालं नाही, त्याचा वाटा मिळाला नाही तर न्हावी कटिंग करताना कुठंतरी पाठीमागून खाचा ठेवायचा आणि त्या कुणब्याचं पोर जेव्हा कटिंग करून घरी यायचं तेव्हा त्या कुणब्याला लक्षात यायचं की याची कटिंग नीट झाली नाही, याचा अर्थ अजून त्याचं धान्य द्यायचं राहिलं आहे आणि त्याला ते ताबडतोब धान्य नेहून दिलं जायचं. मित्रांनो, या दोनही जाती शेतकरी जाती आणि कारागीर जाती या दोनही जाती सवर्ण जाती होत्या आणि या सर्व जातींनी मिळून अस्पृश्यांवर अन्याय केलेला आहे. मित्रांनो, जो टाचाखाली समाज होता, ज्या समाजावर अन्याय झाला, खरोखर अन्याय झाला, 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, शेकडो वर्षे अन्याय झाला, तो समाज अस्पृश्य समाज होता. मित्रांनो, त्या समाजावर इतका भयानक प्रचंड असा अन्याय झाला, त्या समाजाचं ऋण हजारो वर्ष फेडणं अशक्य आहे आणि त्या जाती आहेत अस्पृश्य जाती. परंतु सचिन माळी आणि शीतल साठे त्या वर्गाची आज सहानुभूती मिळवण्यासाठी मराठा समाजाला वेगळं पाडण्याचं षडयंत्र रचित आहेत. मित्रांनो, या अन्याय करणाऱ्यामध्ये मराठ्यांसोबत या सर्व जाती कशा सामील आहेत वेगवेगळ्या याचा डाटा मान्य दीपक केदार यांच्याकडे आहे. त्याचा व्हिडिओ मी कालच युट्यूबला टाकला होता. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक खाली मी तुम्हाला देत आहे, ती सर्वांनी पहा. मित्रांनो, या सर्व जातींनी अस्पृश्यता पाळली, या सर्व जातींनी या अस्पृश्य वर्गाला हिनवलं, कमी लेखलं, या अस्पृश्य वर्गावर अन्याय केला, अत्याचार केला. मित्रांनो, अस्पृश्य वर्ग कधीही सालगडी नव्हता.
सालगडी याचा अर्थ त्याच्याकडून काहीतरी मोबदला देऊन त्याच्याकडून काही काम करून घेणं, परंतु या अस्पृश्य जातीला कसलाही मोबदलाच दिला जात नव्हता. त्यांच्याकडून फुकट काम करून घेतलं जायचं. आणि मित्रांनो, या अस्पृश्य वर्गाने जर फुकट काम करण्यास जर नकार दिला तर गावचा पाटील त्याला म्हणायचा, तुला राहायचं असलं गावात तर राहा, नाही तर निघून जा. पण मित्रांनो, तो व्यक्ती कुठं जाणार? त्याला ना घर होतं, ना दार होतं, ना जमीन होती, ना उत्पन्नाचं साधन होतं. 2 वेळचं जेवण सुद्धा भेटणं मुश्किल होतं. मित्रांनो, ज्या वेळेस सण असायचा, सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोक सण मागण्यासाठी यायचे, म्हणजे उरल्यालं शिळं पाक घेऊन जायचे. इतका मोठा प्रचंड उपेक्षित हलाखीचं जीवन या लोकांना जगावं लागलं. आणि याला जबाबदार केवळ मराठ्यांना धरून चालणार नाही. मी मराठ्यांना यामध्ये झुकतं माप अजिबात देत नाही. या सर्व शेतकरी जाती आणि या सर्व कारागीर जातींनी अस्पृश्यता पाळलेली आहे. माझा म्हणण्याचा उद्देश आणि माननीय दीपक केदार यांच्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे की केवळ टार्गेट मराठ्यांना का? आज जो तुम्ही सावपणाचा आव आणत आहेत, या सावपणाला कसलाही आधार नाही. या सचिन माळी आणि शीतल साठे यांना माझं जाहीर आव्हान आहे, यांनी कोणत्याही मंचावर यावं आणि हे सिद्ध करून दाखवावं. मित्रांनो, या गाण्यामध्ये जे सचिन माळीने शब्द वापरले आहेत की उठता बसता शिवी दिली, या सचिन माळीने 100 वर्षात एक तरी उदाहरण द्यावं की कोणत्या कुणब्याने, कोणत्या मराठ्याने, कोणत्या सुताराच्या, कोणत्या घराला उठता बसता शिवी दिली, असं 100 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण दाखवून द्यावं. अस्पृश्य वर्ग, त्या वर्गावर अन्याय झाला आणि तो अन्याय करणाऱ्यामध्ये मराठा समाज होता, त्याबरोबर सचिन माळी तुमचा समाज सुद्धा होता. पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही प्रवृत्ती यापुढे चालणार नाही. तुमचं पितळ उघडं पाडल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीत. आता तुमचे भरपूर नखरे झाले. मित्रांनो, माळी, धनगर आणि मराठा म्हणजेच कुणबी, या तीनही जाती एकाच कुळातील आहेत. या तीनही जाती एकाच कुळात असताना आज एकमेकांच्या विरुद्ध उभा आहेत. आणि अशामध्ये मराठा जात यांच्या विरोधात अजिबात उभा नाही. मराठा जात फक्त त्यांचा स्वतःचा हक्काचा हिस्सा मागत आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, अजून एक, या ज्या कारागीर जाती आहेत, या कारागीर जाती कधीही सालगडी म्हणून शेतकरी जातींकडे नव्हत्या. एवढंच नाही तर मित्रांनो, जे पांचाळ सुतार आणि देवेज्ञ सोनार आहेत, हे लोक मराठ्यांना त्यांच्यापेक्षा हलकं समजायचे. हे लोक मराठ्यांसोबत पंक्तीमध्ये जेवत सुद्धा नव्हते. मित्रांनो, हा मुद्दा खोडण्यासाठी त्यांनी आताचं उदाहरण देऊ नये. आता काळ बदललेला असेल, परंतु जुन्या काळात हे होतं. आणि आजही दुसरं एक म्हणजे जे लिंगायत मध्ये जंगम आहेत, ते आजही मराठ्यांना त्यांच्या पंक्तीमध्ये बसवत नाहीत. मित्रांनो, या सचिन माळी आणि शीतल साठेंना मी अनेक वर्षांपासून चांगलं समजायचो. बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर या चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता समजायचो. परंतु या कार्यकर्त्याच्या आतमध्ये दुसऱ्या जातीविषयी प्रचंड द्वेष असणारा फुटकार आज छगन भुजबळांच्या माध्यमातून बाहेर पडलेला आहे. हा अत्यंत विषारी हल्ला मराठा समाजावर आहे. एखादा कोब्रा साप जसा असतो, तो साप जसा दंश करतो, तसा दंश करण्याचं काम या गाण्याच्या माध्यमातून सचिन माळी आणि शीतल साठेंनी केलेलं आहे. या लोकांचा असा डाव आहे की जणू काय अस्पृश्य जाती आणि या जाती एकच आहेत आणि या सर्व जातीवर मिळून मराठ्यांनी अन्याय केलेला आहे, अशी विषारी मांडणी सचिन माळी आणि शीतल साठे करत आहेत. यामधून यांचा मराठ्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु सचिन माळी आणि शीतल साठे लक्षात घ्या, येथील बौद्ध समाज आज हा एका उंच पातळीवर गेलेला आहे. त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारलेला आहे. त्यांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद स्वीकारलेला आहे. आज ते मराठा, तिली, कुणबी, माळी, धनगर, वंजारी, सुतार, लोहार या सर्व जातींपेक्षा त्यांनी जास्त बौद्धिक प्रगती केलेली आहे. सचिन माळी ज्या वर्गावर हजारो करोडो वर्ष अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यांच्याकडे जगण्याचं कसलंही साधन नव्हतं, त्या लोकांनी धम्म स्वीकारला. आणि तुमचा म्होरक्या छगन भुजबळ जी समता परिषद चालवत आहे, या समता परिषदेने महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म का स्वीकारला नाही? मला जर महात्मा फुलेच स्वीकारता नाही आले
आणि तुम्ही कोणत्या तोंडाने बाता मारता आणि ज्या